आता लोकसभेसंदर्भातल्या पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या लोकसभेचा धुरळामधून। काँग्रेसच्या शहजाद्याला वायनाडमध्ये धोका दिसतोय। राहुल गांधी वायनाडमधून पळून जातील, मोदींची टीका। तर लोकसभा जिंकणारे आता राज्यसभेवर जात आहेत, मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा। पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने मतदान, निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्यांनी पराभव मान्य केला। इंडिया आघाडीला धडा शिकवणं गरजेचं, मोदींची टीका। ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील, ठाकरेंना पवारांसह देशातील अनेक नेते पसंती देतील, राऊतांचा दावा। आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील, का देणार नाही? पाकिस्तानात पंतप्रधानांची खुर्ची रिकामी आहे, ठाकरेंना पाकिस्तानचे पंतप्रधान करा, शरद पवार निश्चित पाठिंबा देतील, नितेश राणेंचा राऊतांना टोला। मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार, मला बदनाम करू नका, माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, काँग्रेसचे तुळजापुरातील नेते मधुकरराव चव्हाण यांचा भाजपला इशारा। मुलानं भाजपत प्रवेश केल्यानंतर मधुकरराव चव्हाण हेही मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेला हजेरी राहून केलं वक्तव्य। खासदारांनी काम न केल्यानं बुलढाण्यामध्ये संतापाची लाट, मंत्रीपद खासदारकी भोगून बेईमानी करून काही जण मेंढे गटात गेले, मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचा विरोधकांवर निशाणा। छत्रपती शिवाजी महाराज असते तर संजय राऊतांची जीभ कापली असती, बाळासाहेब असते तर राऊतांच्या कानफाटात मारली असती, ती हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही। राऊतांनी नवनीत राणांवर केलेल्या टीकेवर खासदार अनिल बोंडेंचा हल्लाबोल। सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल, सैनिकी फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला अर्ज। माझे महायुतीच्या 3 पक्षात बरेच उमेदवार अडकलेत, 12 जणांची आमच्या पक्षात येऊन निवडणूक लढवण्याची इच्छा, जयंत पाटलांचा दावा। लोकसभा निवडणुकीनंतर 10 ते 12 जण आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती। 3 पक्षामध्ये बरेच उमेदवार अडकलेले आहेत, 10-12 जण तरी असे आहेत जे म्हणतायत की आम्ही लोकसभा झाल्यावर तुमच्यात येणार आहे।